श्री गुरुदेव दत्त. नमस्कार. आज आपण श्रीपाद श्री वल्लभ यांच्याविषयी ऐकणार आहोत. श्रीपाद श्री वल्लभ हे 13व्या शतकातील श्री दत्तात्रेयांचे पहिले अवतार होते. कलियुगातील श्री दत्तात्रेयांचे प्रथम अवतार श्रीपाद श्री वल्लभ यांनी. श्रीपाद श्री वल्लभ यांनी त्यांच्या अवतार कार्यात अनेक लीला केल्या. त्यानंतर तेथून ते कुरवपूर येथे गेले. श्रीपाद श्री वल्लभांच्या जन्माची कथा म्हणजे श्री दत्तात्रेय हे अप्पाळराज नावाच्या ब्राह्मणाची परीक्षा बघण्यासाठी त्यांच्या घरी गेले. तेव्हा त्यांच्या घरी श्राद्ध होते. तेथे येणाऱ्या ब्राह्मणाचे भोजन व्हायचे होते व ते झाल्याखेरीज अतिथीला भोजन देणे हे शास्त्राच्या विरुद्ध होते. परंतु आलेल्या अतिथींचे स्वागत करणे हे अप्पाळराजांची पत्नी सुमेती ही एकदम आनंदाने करत असे. भर दुपारी आलेले अतिथी बघून अप्पाळराजांच्या पत्नीने त्यांचे आनंदाने स्वागत केले व श्राद्धासाठी जे भोजन केले होते ते श्री दत्तात्रेयांना अतिशय आनंदाने दिले व आग्रहाने तिने त्यांचा पाहुणचार केला. तसेच आलेल्या अतिथींची अतिशय मनापासून सेवा करताना बघून श्री दत्तात्रेय हे तिच्यावर प्रसन्न झाले व श्री दत्तात्रेय सुमितीला म्हणाले, माते, तुमच्या भोजनामुळे मी प्रसन्न झालो आहे. तुला काय हवे ते माग. त्यावर सुमिती म्हणाली, आपण मला माते म्हणालात. आपल्यासारखाच एक तेजस्वी असा पुत्र मला व्हावा, कारण मला आधी जे पुत्र झाले आहेत ते जगले नाही आणि जे जगले आहे तर एकाला डोळे नाही व एक अधू आहे. परंतु आपण मला वर मागण्यास सांगितले. आपल्यासारखा एक तेजस्वी असा पुत्र मला व्हावा. हे ऐकून श्री दत्तात्रेय तथास्तु म्हणाले. तथास्तु म्हणून ते तेथून गुप्त झाले. ही घडलेली हकीकत सुमितीने आपल्या पतिराजांना सांगितली व ते ऐकून ते देखील खुश झाले व कालांतराने त्यांना एक पुत्र झाला व तो पुत्र अत्यंत तेजस्वी असा व त्यांचेच नाव श्रीपाद श्री वल्लभ असे ठेवण्यात आले. 7व्या वर्षी त्यांची मौजीबंधन करण्यात आली. मौजीबंधन होताच ते चारही वेद फाडफाड बोलू लागले. कालांतराने श्रीपाद श्री वल्लभांचे लग्न करण्यासाठी त्यांच्या आईवडिलांनी 16व्या वर्षी ठरविले. परंतु श्रीपाद श्री वल्लभ यांनी आम्ही लग्न करणार नाही व आम्ही संन्यास घेणार आहोत हे सांगितले. आम्ही संन्यास घेऊन तीर्थयात्राला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. हे ऐकल्यावर आईवडिलांना अतिशय दुःख झाले व मातापित्यांनी बोलले की तू गेल्यावर आम्हाला कोण बघणार. तुझा एक भाऊ आंधळा तर एक भाऊ पांगळा आहे, त्यांच्याकडे देखील कोण बघणार. असे म्हटल्यावर श्रीपाद श्री वल्लभ यांनी दोन्ही भावांकडे कृपाळू दृष्टीने बघितले व त्या दोन्ही बंधूंच्या डोक्यावर हात ठेवला व त्यांच्या मस्तकावर हात ठेवताच एकदम चमत्कार घडला. ज्याला डोळे नव्हते त्या भावाला त्यांच्या दिसायला लागले व जो एक पांगळा होता तो चालायला लागला. हे बघून आईवडील खुश झाले. नंतर श्रीपाद श्री वल्लभ हे आपल्या तीर्थयात्रेला जाण्यासाठी निघाले. ते श्री काशी क्षेत्री जाऊन गुप्तरूपाने तेथे राहिले. तेथून पुढे बद्रिकाश्रमात गेले. तेथे 3 वर्ष वास्तव्य केले. नंतर ते तेथून गंगा यमुना नदीच्या पवित्र तीरावर कुरवपूर येथे राहिले. कुरवपुरामध्ये देखील श्रीपाद श्री वल्लभ यांनी अनेक लीला केल्या. गुरुचरित्रामध्ये श्रीपाद श्री वल्लभांची एवढीच माहिती मिळते. श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये हा श्रीपाद वल्लभांचा प्रमुख इष्टमंत्र आहे. त्यांनी आपल्या भावंडांचे अपंगत्व दूर केले. कुरवपूर येथे त्यांच्या पादुका आहे व दत्त संप्रदायातील दत्तभक्त हे तेथे दर्शनाला जात असतात. श्रीपाद श्री वल्लभांचा गुरुचरित्रात अनेक कुरवपूरमधील अनेक लीला लिहिलेल्या आहे व हा ग्रंथ श्री दत्तभक्तांना हा वेद समान वाटतो. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्री गुरुदेव दत्त.